आज आपण सर्वांच्याच आवडीचा मोड आलेल्या पौष्टिक अशा मुगाचा पराठा बनवणार आहे। तर त्यासाठी मोड आलेले मूग 1 कप घेतलेले आहेत। आता हे मूग फ्रेश घरीच केलेले आहेत। आता मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे मूग टाकून घ्यायचे आणि 4 लसणाच्या पाकळ्या, 2 छोटे तुकडे आले, 1 मिरची, आता मिरची तुमच्या आवडीनुसार टाका। त्यानंतर हे चांगलं मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायची, पण पाणी न टाकता ते बारीक करून घ्यायचं। आता 1 बाउल घ्यायचा, त्यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेला मूग टाकून घ्यायचा। तर त्यामध्ये पाव चमचा लाल तिखट जाईल, अर्धा चमचा धने पावडर जाईल, पाव चमचा जिरे पावडर टाकायची, पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि पाव चमचा गरम मसाला टाकायचा। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि फ्रेश अशी पालकाची भाजी बारीक चिरून टाकायची। ते पाऊण कप टाकलेली आहे। आता हे सर्व चमच्यानी एकजीव करायचं। आता त्यामध्ये बघा 1.5 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे। आता तेही पूर्ण असं हातानेच मिक्स करून घ्यायचं। 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि 1 चमचा तीळ टाकायचं। आता हे सर्व पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आता चांगलं एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं। पाण्याने थोडं थोडं करून चांगला हा डो तयार करायचा। आता हे बघा, अशा पद्धतीने हा छानपैकी आपला डो तयार झालेला आहे पराठ्याचा। आता ह्याला 15 मिनटं झाकून ठेवायचं। आता 15 मिनटांनी बघा, आता या डोचे छोटे छोटे गोळे करायचे आणि सगळे गोळे एकसारखे करून एका बाउलमध्ये काढून ठेवायचे अशा पद्धतीने। आता त्यातला एक गोळा घ्यायचा, त्याला गव्हाचंच पीठ लावायचं आणि लाटण्याने पोळपाटावर लाटून घ्यायचं। आता त्याला जेवढं आपल्याला पातळ, खूप पातळ पण नाही लाटायचं। आता या अशा पद्धतीने त्याला सेम आकार येण्यासाठी एखादं टोपण घेऊन मग सगळे पराठे अशा पद्धतीने करायचे। आता गॅसवर तवा ठेवलेला आहे मिडियम फ्लेमवर, त्याला तेल लावून घ्यायचं आणि पराठा टाकून घ्यायचा। आता एका साईडनी छानपैकी भाजून द्यायचं। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा। हा पराठा दोन्ही साईडनी तेल किंवा तूप ब्रशनी लावा, चमच्यानी लावा, अगदी मस्त खरपूस असा हात भाजून घ्यायचा आहे। आता हा पराठा तुम्ही दहीसोबत खाऊ शकता, प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता, लहान मुलांच्या टिफिनमध्ये पौष्टिक हा पराठा देऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।